नमस्कार मंडळी. तर आपण आज आलोय दिवा येथील भावेश कला केंद्र येथे. तर आता आपण तिथे गणपतीच्या मूर्त्या बघा किती सुरेख पद्धतीने करतात. मी काल येऊन इथे व्हिजिट केला, त्यांना विचारलं, त्यांच्या जे इथले ओनर आहेत भावेश, तर त्यांच्याशी माझं काल बोलणं झालं. तर खूप चांगल्या पद्धतीने ते कम्युनिकेट करतात आपल्याकडे आणि त्यांच्या मूर्त्या वगैरे मी बघितल्या. माझ्या इन्स्टा पेजला जा तुम्ही आणि तिथे जाऊन तुम्ही माझ्या व्हिडिओज बघा टाकलेल्या. मूर्त्या एवढ्या सुरेख आणि छान पद्धतीने सजवलेल्या आहेत. तर आपण त्यांना विचारूया की त्यांच्या मूर्त्या आहेत त्या कोणत्या रेटपासून आणि किती हाईटपर्यंत आपल्याला मिळतील. आणि आता गणपतीसाठी जवळजवळ फक्त 1-2 आठवडेच राहिलेत आणि मी जरा उशिराच शूट करतोय हा ब्लॉग. पण तुम्हाला पूर्ण माहिती देईन. तुम्हाला जर गणपतीच्या मूर्त्या बघायच्या असतील तुम्ही इथून गावी घेऊन जाऊ शकता. दिवा स्टेशन पासून अगदी जवळ आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता, बघू शकता. भरपूर मोठा कला केंद्र आहे आणि भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत. तर तुम्ही येऊन इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला जे हवे ते चॉईसमध्ये तुम्हाला इथे मूर्ती मिळून जाईल. तर बघूया आपण त्यांच्याकडे बोलून. तर बघा तुम्ही इथे काही मूर्त्या, आता काही म्हणजे भरपूर प्रमाणात मूर्त्या आहेत त्या रंगवायच्या बाकी आहेत. काही बुक केलेल्या आहेत, तर भरपूर साऱ्या मूर्त्या अजून बुक करायच्या बाकी आहेत. तर तुम्हाला जर अर्जंटमध्ये कुठे मिळाली नसेल मूर्ती तर तुम्ही इथे येऊ शकता भावेश कला केंद्रामध्ये. तो दिवा स्टेशन पासून 2 मिनिटावरती आहे आणि तुम्हाला इथे 1 फुटापासून ते 8 फुटापर्यंत तुम्हाला मूर्ती मिळून जाईल. इथे अवेलेबल आहेत त्यांच्या इथे आणि भरपूर मूर्त्या आहेत. आणि तुम्हाला मी दाखवतो एक एक. बघा तुम्ही इकडे बघ ना, हे इकडे अजून आहेत भरपूर साऱ्या. त्यांचा कलर करायचा अजून बाकी आहे आणि आता बुक सुद्धा आहेत आपण. आणि पुढे पुढे या, इकडे बघा खूप सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या बनवलेल्या आहेत एकदम बालरूपात गणपतीच्या. आणि त्याच्यानंतर खाली बघा त्याचं चिंतामणी बाप्पासाहेबच्या रूपामध्ये अशा 4-4 फुटाच्या मूर्त्या आहेत. आणि त्याच्यानंतर मध्ये आला तुम्ही बघा, तुम्हाला 1-1 फुटाच्या मस्त छान छान क्यूट मूर्त्या आहेत इथे वरती बघा तुम्ही. तर तुम्हाला बघा आवडतील बघून. आणि मी बोलेन की तुम्ही एकदा व्हिजिट करा इथे, कारण का खूप साऱ्या व्हरायटी आहेत. तुम्हाला व्हिडिओज मधून एवढं समजणार नाही, पण जेवढं समजेल तेवढं मी तुम्हाला आता दाखवेन. तर तुम्ही बघा इथे वरती बघा, एकदम असा नॉर्मल आपण सिंपल गणपती बाप्पा जसा असतो तसा पण आहे. आणि असा एकदम लहान बाळ कसा असतो त्याच्यासारखं सुद्धा, म्हणजे असा वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा इथे अवेलेबल मिळेल तुम्हाला. इथे पांडुरंगाच्या अवतारामध्ये इथे एक बाप्पा आहे आपला आणि त्यांना मस्त धोतर वगैरे नेसवलेलं आहे. त्याच्यानंतरला इथे सुद्धा आहे व्यवस्थित धोतर वगैरे नेसवले. सेम आपल्याकडे इकडे बघा चिंतामणी बाप्पासारखी मूर्ती आहे, 4 फुटाची आहे. तर आता तिला धोत्राने बघा कसं एकदम हे केलंय. आता कव्हर टाकलाय त्याच्यामुळे एवढं दिसत नाही. तुम्ही इथे येऊन एकदा व्हिजिट करा. आणि आता तुम्हाला माहित आहे स्वामी खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत. तर श्री स्वामी समर्थांची बघा इथे मूर्ती आहे, तिला त्याच्यासारखी बनवलंय पण अजून कलर करायचं बाकी आहे. पाठी ते वटवृक्षाचं झाड आहे, एकदम मस्त केलेलं. म्हणजे ज्यांना कोणाला जे स्वामी भक्त आहेत त्यांना असं वाटतं आपल्या घरात बाप्पा स्वामींच्या रूपाने बसावा, तर ते इथे येऊन ती स्वामींसारखी मूर्ती यांच्याकडे बुक करू शकतात. जवळजवळ ती 2.5 फुटाची मूर्ती आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघा तुम्ही आपला गेल्या वर्षीचा जो मुंबईचा राजा होता 22 फुटी, त्याचं आहे आता अजून त्याचं कलर पेंट करायचं बाकी आहे. आणि ते मी माझ्या रील शॉर्टवर टाकेन उद्या परवा. बट आता बघा तुम्ही उभे बनवले 3 फुटापर्यंत बनवलेली आहे मूर्ती मस्त पैकी. आणि त्याच्यानंतर पुढे बघा इथे बाप्पांच्या 2.5 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. म्हणजे शंकराच्या अवतारामध्ये किती मूर्ती आहे पुढे. ही जवळजवळ 3 फुटाची मूर्ती आहे, 3-3.5 फुटाची. खूप मस्त आहे बघा तुम्ही. आणि त्या सगळ्या मला असं वाटतं बुक झालेल्या मूर्त्या आहेत. आणि पुढे येऊन बघा इथे मस्तपैकी नेसवलंय एकदम बाल रूपात फेस त्याचं हे केलेलं आहे देवाचं. आणि त्याच्यानंतरला गेल्या वर्षीचा अखिल चंदनवाडीची मूर्ती इथे बनवली आहे 3 फुटापर्यंत. ती सुद्धा तुम्ही बघून घ्या, खूप छान आणि सुरेख पद्धतीने बनवलेली आहे. आता तुम्ही बघितलंच असाल इकडे आजूबाजूला भरपूर मूर्त्या आहेत. इकडे बघा तुम्हाला जशा हव्यात तशा पद्धतीमध्ये इथे आहेत मूर्त्या अवेलेबल. तर तुम्ही बघा की व्हरायटी पण भरपूर आहे आणि तुम्हाला हव्यात तसं तुम्ही बघू शकता. इथे विजिट करा माझं तर म्हणणं आहे. कारण एका बाजूमध्ये एक मूर्ती एक सिंगल नाही आहे त्या, तर डबल ठेवलेल्या आहेत मूर्त्या त्या ह्याच्यामध्ये. तर मग भरपूर मूर्त्या त्या पुढे तुम्हाला. आणि आपण आता ह्याचे ओनर आहेत जे भावेश कला केंद्र, त्यांच्याच नावाने हे त्यांनी ओपन केलंय. तर त्यांच्याकडे आपण थोडीशी माहिती घेऊ त्यांच्याकडून. तर आता इकडे या बाजूला सुद्धा बघा, इकडे सुद्धा भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत भरपूर व्हरायटीज मध्ये. मी आता थोडासा शूट करतो व्लॉग आणि तुम्हाला दाखवतो मूर्त्या कशा प्रकारे आहेत इथे. तर मंडळी भावेश कला केंद्राचे जे ओनर आहेत भावेश,
तर त्यांच्याकडे आपण बोलूया आता की त्यांना ही कल्पना कशी सुचली की त्यांनी गणपतीच्या मूर्ती बनवायची आणि लोकांपर्यंत पोहोचवायची. तर हे ओनर आहे, तर भावेश सांगा जरा थोडीफार माहिती द्या आम्हाला. हा कारखाना आपला खूप वर्षापासून म्हणजे आता जवळजवळ याला 22 वर्ष होत आली आणि मी पण आता जवळजवळ 6-7 वर्ष इथे काम करतोय आणि काम करायला पण म्हणजे आवड आहे. त्याच्यामुळे सर्व करता ते डॉक्टर वगैरे तुम्ही बघितले असतील आणि दाखवले असतील सर्व, ते सर्व आधीपासून म्हणजे कारखाना चालू आहे आणि तसं सर्व काम वगैरे करत गेलो, त्यात आवड होत गेली आणि तसं काम करतोय आम्ही आता. खूप सुंदर काम आहे आणि बाप्पाचं असं हे सगळं करणं आणि बाप्पाची एक प्रकारे सेवाच आहे बाप्पाची करणं आणि ते त्यांना मिळालंय. उलटा बाप्पाचा आशीर्वाद आहे त्यांच्यावर आणि त्यांचं हे कारखाना म्हणजे जो गणपतीचा आहे तो अशा प्रकारे खूप मोठा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि आपण आता आणखी बघूया व्हिडिओ. तुम्ही त्यांच्याकडून ऐकला आणि तुमच्याकडे किती फुटापासून मूर्त्या अवेलेबल आहेत आणि किती फुटापर्यंत मिळते? आपल्याकडे 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत अवेलेबल असतात. तर ऑर्डर असेल तसे आपण मूर्त्या बनवतो. तर 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत जशी ऑर्डर असेल तशी मूर्ती तुम्हाला मिळून जाईल आणि जे काय रेट असतील ना तुम्ही इथे येऊन एकदा बघा. कारखाना भरपूर मोठा आहे आणि खूप सुरेख पद्धतीने त्यांनी सगळ्या मूर्तींना सजवल्या आणि लोकांच्या जशा अपेक्षा असतात तशा ते बनवतात. बरोबर ना? मुंबईच्या राजाची मूर्ती तुम्ही बनवले, चंदनवाडीचं बनवलं गेल्या वर्षीचं आणि ते राम अवतारचं एक बनवलं. तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जसा हवी आहे मूर्ती जशा अवतारामध्ये तुम्ही त्यांना सांगू शकता, पण त्याच्यासाठी थोडा लवकर सांगा. ह्या वेळेला थोडासा उशीर झालाय मला ब्लॉग शूट करायला, बट पुढच्या वर्षी जर तुम्हाला हवी असेल तर मग यांच्याकडे संपर्क साधा. तुम्हाला जशी हवी आहे तशी ते करून देतील. बरोबर ना? भेटतील ना, जशा पाहिजे तशा मूर्त्या ऑर्डर प्रमाणे आपल्याकडे भेटतात. हा, आणि रेट बिटचं काय असेल ते तुम्ही यांच्याकडे येऊन भेटा आणि तुम्हाला काय कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा असेल तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच सगळं डिटेल वगैरे, तर तिथून जाऊन तुम्हाला मिळेल. तर थँक्यू. आपण आता तुम्हाला बाकीच्या मूर्त्या वगैरे दाखवतो. ठीक आहे, थँक्यू. तर मंडळी हे बघा, इथे आपली एक अयोध्या मधला आपलं जे आपण राम अवतार आहे तर ते राम अवताराची एक मूर्ती इथे बनवलेली आहे गणपतीची. 3 फुटापर्यंत असेल मूर्ती अंदाजे, अजून तिला सजवायची बाकी आहे. तर बघा तुम्ही राम अवताराची मूर्ती. तर अशा प्रकारे भरपूर मूर्त्या इथे तुम्हाला हव्यात तशा त्याच्यामध्ये मिळतील. तर बघितले तुम्ही. जर आता ती मूर्ती अजून सजवायची बाकी आहे, सजवून झाली की माझ्या अकाउंटला इन्स्टाच्या रील येईल आणि मी युट्यूबला शॉर्ट सुद्धा टाकेन. तर त्याच्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा, तर तुम्हाला मिळून जातील. आता इथे एक बाप्पा आहे त्यांना गोल्डन कलर मध्ये बघा, सगळं धोतर वगैरे नेसवून आणि फेटा वगैरे तसं गोल्डन कलर मध्ये मस्त केलंय तिथे सजवले. तर आता बघितलं तुम्ही मस्त पैकी सजवले गोल्डन कलर मध्ये. आणि इकडे बघा, आपण कधी कधी हे करतो की आपल्याला आता आगरी कोळी लोक आहेत तर त्यांना माशावर बसलेली गणपतीची मूर्ती पाहिजे कोळी अवताराची, तर ते सगळं इथे केलेलं आहे. वरती एक आहे, खाली एक आहे वेगळ्या याच्यावर प्रॉन्स वर कोलंबीवर आहे, वरती एक माशावर मूर्ती आहे आणि त्याच्या खाली बघा आपलं याच्या कृष्णा अवतारामध्ये बाल अवतारामध्ये पण खाली एक मूर्ती आहे याच्यावर बसलेली मूर्ती. खाली एक हे आहे, मृदुंग आहे, तबला त्याच्यावरती बसलेली मूर्ती आहे, गाईवर आहे. अशा वेगवेगळ्या ह्याच्यावर अवतारामध्ये आपल्या गणपतीची मूर्ती बनवलेली आहे इथे. आणि मला तर इथे काहीच कमी नाही वाटली. जे आपल्याला वाटतं ना की अशी गणपतीची मूर्ती पाहिजे तशा प्रकारे इथे गणपतीची मूर्ती अवेलेबल आहे आणि तुम्हाला मिळून जाईल अवेलेबल. बट तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा यांच्याशी, कारण का गणपतीसाठी खूप कमी वेळ राहिलाय. सो इथे येऊन तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट कराल तेवढं चांगलं आहे.